हाय नमस्कार भावा बहिणींनो. आता भावा बहिणींनो काय आता तुम्हाला काय तवा सांगता सोय ना भावा बहिणींनो. यायला दवाखान्यात नेलं तर भावा बहिणींनो. पण काय झालंय आता आईला किती दवाखाने केलं का नाही मोठं आईला काय सगळं फरक पडत नाही. त्याच्यामुळे भावा बहिणींनो आता काय झालंय ते आईनं पाक समजा आम्हाला वाढवलं या कोणाला ये कुठं मला भावा बहिणींनो. मी तर कुठं याला कुठे जातो का नाही म्हणजे असं आपलं एक काम बोलायला गेलो कुठे गेलो भावा बहिणींनो घरी आलो का नाही का मला वाटा घेतो का ना भावा बहिणींनो माझ्या डोक्याची आई सटाकते. पण आता भाऊ बहिणींनो आता तिला आता ह्याला बी आपल्याशिवाय कोण आहे का भाऊ बहिणींनो. जाऊ दे म्हणतोय बसतोय भाऊ बहिणींनो ग ग ग ग बसतो या त्याला म्हणतो दवाखान्यात चल तर दवाखान्यात येत नाही का कशाकडे बघाय करत नाही भावा बहिणींनो. आता भाऊ बहिणी किती त्याला भांडलो किती त्याला बोललो तर शेवट भाऊ बहिणींनो हिला बी आपल्याशिवाय कोण नाही आपल्याशिवाय आपलं त्याच्याशिवाय कोण येतो भाऊ बहिणींनो. दोन भाऊ बहिणींनो आता काय का बोलत होतं त्यांना बी सांगितलं आम्ही पण त्यांनी काय ऐकलं नाही. ते गेलं भाऊ बहिणींनो आता आहे भाऊ बहिणींनो चांगलं ते त्याला जपवायचं त्याला भाऊ बहिणींनो चांगलं ते त्याला जपायचं ते करायचं भाऊ बहिणींनो. भाऊ किती भांडणं झाली का नाही शेवट बघा आहेच आपल्याला होते भाऊ बहिणींनो. आता भाऊनं आता आकाने बी म्हणजे वेगळं ते याला हेटावलं कुठं बी तिला याला दवाखान्यात त्यानं केलं भाऊ आता हिला काय फरक पडा नाही. आता याच का सुखी आमच्या भाऊ बहिणींनो. तर मोठं वाचननगर भावानगर असं कुठल्या मोठ्या दवाखान्यात त्याला न्यायचं हां कुठल्या बी हिंडमध्ये भाऊ बहिणींनो. हिला काय बात म्हणजे हिला काय व्हायला भाऊ बहिणींनो हिला काय फरक पडा नाही. कुठला डॉक्टरचा कुठल्याचा लय आवड झालं बघा भाऊ बहिणींनो. भाऊ बहीण मात्र म्हणजे ते वाटतंय ना यायचं भाऊ बहिणींनो. आता किती मोठं दवाखानं केलं पण काय नाही फायदा. आयला म्हणजे आता कुठला दवाखान्याचा न्यावं भाऊ बहिणींनो सांगा बरं तुम्ही. आता आम्ही बघायला प्रयत्न केल्यात आम्ही बघायला प्रयत्न केला तर भाऊ बहिणींनो तिला दवाखान्याच्या याला न्यायचं गोळ्याला आणून द्यायच्या घरी भाऊ बहिणींनो करायचं. भाऊ बहिणींनो असल्या कुठल्या बी दुकानातल्या किंवा ते ह्याच्या मेडिकलमधल्या कुठल्या गोळ्या खोल भाऊ बहिणींनो जास्त होईल भाऊ बहिणींनो. मग आपल्या डॉक्टर सल्ला घेतला बरं चांगलं असतं बरं असतं भाऊ बहिणींनो. डॉक्टर सल्ला घेतला का नाही मग भाऊ बहिणींनो ते कसं असतं ते चांगलं म्हणजे डॉक्टर म्हणतात असं करा तसं करू नका हे खावा ते खाऊ नका. भाऊ बहिणींनो बघा डॉक्टर सल्ला असतो ना भाऊ बहिणींनो मग आपल्या गोळ्या आपण म्हणजे आणू शकतो खाऊ शकतो ते भाऊ बहिण आपण असं कुठं नाही बघू गोळ्या आणायचो त्या आला द्यायचो खायला मग ते जास्त काय म्हणजे जास्त होतं ना ते भाऊ बहिणींनो. भाऊ बहिण ती जे डॉक्टरला तापायला एवढी बी तर त्याने बी प्रयत्न केला आईच्या ह्याच्यावर उपचार केला तर मी बी याला कुठे बी त्याला हिंडवतोय भावा बहिणींनो. पण कासाकडनं बरं का कासाकडनं बरं का म्हणजे कासाकट फरक पडणार त्याला असं सांगा पण आता भावा बहिणींनो. आता याला सांगा पण आता याला न्यायचे कुठल्या दवाखान्यात
तर भाऊ बहिणींनो मला म्हणजे इतकं काळजी असतं ना भाऊ बहिणी नेमो जेव्हा माझा कामात असतो भाऊ बहिणींनो आणि नेमो जेव्हा घरी असतो. कारण की भाऊ बहिणी कसं असतात आई आजारी आईला असं तसं होतं भाऊ बहिणींनो. आईच्या पदार्थ होती आणि तालुक्याला वरनं शुगर बीपी त्याला भाऊ बहिणींनो. शुगर बीपी त्याला आहे हे आहे. बाबा भाऊ मग डोक्यात मग काय बी येतं बघा. बाबा आता एवढं दवाखानं केलं त्याच्या एवढं उपचार केलं पण काय सकट नाही बघा फायदा बा भाऊ बहिणींनो. आता दवाखान्याच्या नशिबात काय दिले काय माहिती काय जेव काय केलं या बाबांना. मी बी वडिलांना सांगायचो तुम्ही असं करू नका तसं करू नका नीट राहावा नीट वागा आपलं. वडिलांना काय अजिबात ऐकलं नाही बघा. त्यांच्या म्हणजे जे करायचं ते त्यांना शेवट ऐकलं नाही शेवटी एक्सपायर झालं भाऊ बहिणींनो. तर भाऊ आता आम्ही आले एवढं दवाखाने करतोय काय करतोय का नाही आता काय ते काय आमच्या हातात नाही भाऊ हातात नाही बघा ती भाऊ बहिणींनो. इकडं पळव तिकडं पळव असं लय मोठं त्याला दवाखाना केला भाऊ बहिणींनो. पण ती कुठलं म्हणजे काय तिला होतं ते काय अजून नाही एवढं सांगितलं कोणी. फक्त आजार म्हणजे कसं म्हणजे हिला काय होतं नक्की आणि ते कशानं आजारी पडते अजून ते काय ना म्हणजे कुठं डॉक्टर कुठले असले भाऊ बहिणींनो त्याला काय ते अजिबात नाही बघा गावत कुठलं हे कुठं झालेलं कुठलं काय. भाऊ बहिणींनो मी तर का माहिती असलो का नाही माझ्या डोक्याला माझ्या डोक्यात माझी येतं भावा बहिणींनो कसं येतं. आता काय घरी आहे झोपले असेल का जेवले असेल का का कुठलं काम तिथे चालू असेल भाऊ बहिणींनो. भाऊ बहिणींनो कसं आहे आता आहे म्हणजे स्वयंपाकाला बसली याला बसली का ना भाऊ बहिणींनो याला चक्कर बघा त्याला भाऊ बहिणींनो आयला चक्र येते चक्र. पण काय ना आता भाऊ किती किती आता काय तुम्हाला बोलून फायदा ना भाऊ बहिणींनो. तुम्ही आता काय म्हणतात बाबा नुसतं काय बी सांगतात कॉमेडी करतात ती काय बी सांगतात समजा खोटं बोलतात ते असं काय ना भाऊ बहिणींनो. काय आजारीच आहे आता तेवढं आता आलं तेवढं का होतंय का ना भाऊ बहिणींनो. मी काय आता एवढं सांगू शकत ना तुम्हाला ती आहे ना काय आता भाऊ बहिणींनो कसं आहे. आता भाऊ आता आयला आम्ही सांगतोय तू असं कर तसं कर पण ती बी काय करत ना भाऊ बहिणींनो. आणि बाबा बहिणी तो नसलं का नाही घरी तो म्हणजे आता एकटाच असली हिला काही जास्त किंमत झाला भाऊ बहिणी तू इथं कोण असावा सांगायला आपल्या इथं भाषा झालंय म्हणून लवकर या तुम्ही कुठं आहे ती इथं कोण नाही भाऊ बहिणींनो. हिला काय बोलत आहे भाऊ बहिणींनो एकाएकीच लय अवघड आहे भाऊ बहिणींनो काय सांगायचं मला. भावाला मी तर काम असलो का नाही फक्त माझ्या डोक्यात आयचं फक्त डोक्यात माझ्या विचार असतात भावा बहिणींनो. कासाकडनं झालं नाही बा फायदा दवाखाने करून हे करून भावा बहिणींनो. शेवट कसं आहे ते भावा बहिणींनो. हे कोणाच लक्ष तेवढं देत नाही बा भावा बहिणींनो. आपले काही शेतावर घेते ते पण तिला काय होतं भाऊ त्या काय आपल्याला माहिती आहे का तिला काय होत आहे तिच्या सण करते ते भाऊ बहिणींनो. ते आपल्याला नाही ना माहिती काय होतंय कशामुळे होत आहे ते पण तिथे आपलं ते सण ते करते बघा सण करते सण अजून कुठं करते ना सण ते करावं असं कुठं मोठला दवाखाना पण ना भाऊ बनून त्याच्या ते व्हायला उपचार व्हायला
काय सगळ्यांना बा भाऊ बहिणींनो हे. ते काय झालंय काय माहिती आता देवालाच माहिती बा भाऊ बहिणींनो.